झाली होती अशी दोन प्रकरणं आपण पाहिली आणि असंच एक गुन्हेगारी स्वरूपाचं मुंबईतल्या प्रकरणावर आपण एक नजर टाकूया। पत्नी सोडून गेली आणि त्यामुळे त्या रागातून साऱ्या समाजालाच मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा प्रयत्न मोहरमच्या यात्रेत उघड झालाय। या प्रकरणात गस्तीवरच्या पोलिसांनी दाखवलेली समजसूचकता महत्त्वाची ठरली आणि त्यामुळे हजारो निष्पापांचा जीव हा वाचला। मंडळी, हे प्रकरण काय? मुंबईतील भायखळा भागातील फैयाज निसार हुसेन प्रेमजी आणि त्याचा भाऊ या दोघांनाही त्यांच्या पत्नीनं सोडून दिले। त्यामागे आपल्या समाजातील लोकांचा मोठा हात असल्याचा त्या दोघांनी तर समज करून घेतला होता आणि त्याच समजातून त्यांनी साऱ्या समाजाला धडा शिकवण्यासाठी एक राक्षसी कट रचला। मोहरमच्या निमित्तानं मुंबईतल्या भायखळा, डोंगरी, आगरीपाडा, नागपाडा, मोहम्मद अली रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर जुलूस निघतात आणि या जुलूसमध्ये मुस्लिम बांधव हे प्रथेप्रमाणे स्वतःला मारून घेतात। यावेळी त्यांच्या शरीरावर होणाऱ्या जखमांची संधी फैयाज नसाती। त्या जखमांचं दुखणं लवकर दूर करण्याच्या गोळ्यांच्या नावाखाली फैयाजनं उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झिंक फॉस्फाईड औषधाच्या कॅप्सूल तयार केल्या। त्या कॅप्सूलच्या गोळ्या फैयाजनं जुलूसमध्ये वाटायला सुरुवात केली। गस्तीवरच्या पोलिसांना त्याचा संशय आला। अलीकडेच एका कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनानं एक मृत्यू झाला होता। फैयाजही तशाच प्रकारच्या गोळ्या तर वाटत नाहीये ना, यामुळे पोलिसांनी त्याला पकडलं। त्याच वेळी औषध घेतलेल्या काही जणांना अस्वस्थ वाटू लागलं होतं, त्यामुळे पोलिसांनी फैयाजला अटक केली। या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। फैयाज हा महिनाभरापासून या कटाची तयारी करत होता। त्यासाठी झिंक फॉस्फाईड वापरणाऱ्या औषध कंपन्या, कॅप्सूल बनवण्याची त्यांची पद्धत, त्यांचं साहित्य याबाबतची सारी माहिती त्यानं इंटरनेटवरून गोळा केली होती। अशा 14,000हून अधिक कॅप्सूल फैयाजनं तयार केल्या होत्या आणि त्याचं वाटप त्यानं सुरू केलं होतं। त्यामुळे हजारो जीव जाण्याची शक्यता होती, पण मुंबई पोलिसांनी कमालीची सतर्कता दाखवली, त्यामुळे मोठा घात टळला। या प्रकरणातील अन्य बाजू अशी की फैयाज 4 वर्ष हा इराणमध्ये त्याच्या बहिणीकडे राहिला होता। इराणमध्ये राहत असलेल्या फैयाजच्या कुटुंबियांनाही पोलिसांनी आता चौकशीसाठी बोलावलंय। फैयाजला आज 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आता हा दहशतवादी कट आहे का, त्यामागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का, याचा आता पोलीस शोध घेत आहेत। मंडळी, नसरापूर प्रकरणाची आज राज्यभर चर्चा आहे। तो गुन्हा तर भीषणच आहे, पण आता गुन्हेगार कुठल्या थराला जात आहेत ते फैयाजच्या या प्रकरणानंही दाखवून दिलंय। अशा गुन्ह्यांपासून सर्वांनीच सावध राहण्याची गरज आहे। पाहूयात फैयाजनं वाटलेली गोळी खाल्लेल्या एका रुग्णानं या प्रकरणात नेमकं काय सांगितलं। शुगर और ब्लड प्रेशर में बहुत फायदा होगा बोल के दिया, तो मैं यही सोच के खाया कि मौला के नाम से कोई बांट रहा, फायदा होगा। अभी वो हम लोग के साथ साजिश कर रहा है ये तो नहीं पता। दूसरे दिन मेरे पास शुगर की दवाई पर्सनल जो मैं खाता हूँ वो खत्म हो गई थी, तो मैं इसको खा लिया। तो हमको खाने के बाद इसमें उल्टी हुई, दिलाग हुआ, बदन पूरा भारी हो गया, सर में दर्द हुआ, तो बहुत तकलीफ हो रही थी। तर हे मंडळी होतं मुंबई